आणि त्यातल्या त्यात केमिस्ट्रीमधलं तर आम्ही अंगावर काढत येतो. परंतु माझ्यामध्ये सायन्स हा विषय आपण जेवढा अवघड समजतो ना की त्यापेक्षा सुद्धा जास्त तो सोपा आहे. म्हणून मी माझ्या परीने विद्यार्थ्यांना हा विषय सोपा जावा यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. माझ्या उपकरणाचे नाव आहे मॅजिक ऑफ सायन्स. सायन्स आणि केमिस्ट्रीमधील एक खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट म्हणजे मॉलिक्युलर मास अँड द कॉन्सेप्ट ऑफ मॉलिक्युलर मास यामध्ये आपण हा जो टॉपिक आहे हा विविध ठिकाणी आपण याचा उपयोग करतो. म्हणजे जसं की बघा केमिस्ट्रीमध्ये नव्हे तर फक्त बायोलॉजी आणि मेडिसिनमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. DNA, प्रोटीन, व्हायरम आणि मेडिसिन यासारख्या अभ्यासामध्ये आपण याचा उपयोग करतो. आणि एवढंच नव्हे तर मॉलिक्युलर मास हेल्प टू ऑल्सो कन्वर्ट द वॉल्स इंटू द ग्राम्स अँड ग्राम्स इंटू द मोल्स. नंतर केमिकल रिॲक्शनमध्ये अचूक अशी माहिती मिळवण्यासाठी सुद्धा मॉलिक्युलर मासचा आपल्याला उपयोग होतो. तर आता आपण बघूया की व्हॉट इज द मॉलिक्युलर मास. लेट्स सी. Molecular mass of a substance is the sum of the atomic masses of all the atoms in a single molecule of that substance. म्हणजे काय तर मॉलिक्युलर मास म्हणजे मॉलिक्यूलमध्ये असलेल्या ॲटमच्या ॲटॉमिक मास नंबरची बेरीज म्हणजेच मॉलिक्युलर मास. आता आपण बघूया की सोप्या पद्धतीने आपण मॉलिक्युलर मास कसा काढू शकतो ते. आपण जस्ट फॉर एक्झाम्पल म्हणून घेऊया H2O म्हणजेच वॉटर. आपल्याला फक्त फॉलोइंग ज्या 5 स्टेप्स आहे त्याचा वापर करायचा आहे आणि मॉलिक्युलर मास आपल्याला लगेच मिळून जाईल. तर कॉन्स्टिट्यूट एलिमेंट. आता H2O मध्ये जे कॉन्स्टिट्यूट आहे म्हणजे त्यामध्ये जे घटक आहे ते आपण सर्वप्रथम लिहून घेऊया. हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ॲटॉमिक मास. आता यू इज द सिम्बॉल ऑफ टायटन. 1 टायटनची किंमत किंवा कोणत्याही रिॲक्शनमध्ये 1.66053904 इंटू 10⁻27 kg एवढीच असते. आता आपण बघूया याचा ॲटॉमिक मास नंबर किती. हायड्रोजन बघा 1 दिल्याप्रमाणे हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर 1 असून ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास नंबर 16 आहे. नंबर ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल. ह्या मॉलिक्यूलमध्ये H2O हा आपला मॉलिक्यूल असून H2O मध्ये हायड्रोजनचे प्रमाण हे हायड्रोजनचा नंबर आहे तो 2 आहे आणि ऑक्सिजन हा 1च आहे. आता ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर 1 असून त्याची संख्या 2 आहे म्हणून 1 इंटू 2 इक्वल टू 2. आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास नंबर 16 असून त्याची संख्या 1 आहे म्हणून 16 इंटू 1 इक्वल टू 16. आता मास ऑफ कॉन्स्टिट्यूट U 2 + 16 इक्वल टू 18 म्हणून आपला मॉलिक्युलर मास नंबर आला 18. आता ही झाली राऊंड कटते पण आपण यापेक्षा सुद्धा सोप्या पद्धतीने मॉलिक्युलर मास काढू शकतो. आता ते कसं ते बघूया. बघा मॉलिक्युलर मास ऑफ H2O इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इंटू 2 का तर हायड्रोजनची संख्या H2O मध्ये 2 आहे म्हणून 2 आणि तर ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इंटू 1 आणि यामध्ये ऑक्सिजनची संख्या 1 आहे. Like this we can deduce the molecular mass of any molecule. Now we can deduce the molecular mass of carbon dioxide CO2. बघा कार्बन डायऑक्साईड. आता ॲटॉमिक मास ऑफ कार्बन तिथं ॲटॉमिक मास ऑफ कार्बन हे 12 आहे आणि ॲटॉमिक इंटू 1 आणि तर कार्बनची संख्या 1 आहे तरी ऑक्सिजनची संख्या 2 आहे आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास नंबर हा 16 आहे म्हणून 12 इंटू 1 + 16 इंटू 2 इक्वल टू 12 + 32. म्हणून आता कार्बन डायऑक्साईड याचा मॉलिक्युलर मास आपला आले आहे 44 ग्राम. मॉलिक्युलर मास या कॉन्सेप्टमध्ये एक खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट अशी की मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स इज 1 मोल ऑफ दॅट मॉलिक्युलर सबस्टन्स. म्हणजे मी माझ्या प्रकल्पाच्या स्टार्टिंगला सांगितलं की मॉलिक्युलर मास आपल्याला ग्रामचे मोलमध्ये आणि मोलचे ग्राममध्ये करण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे जर आपल्याला कोणीतरी विचारलं की हायड्रोजनचा 1 मोल म्हणजे किती तर आपण जसं प्रमाण काढलं तसं मॉलिक्युलर मास हायड्रोजनचा मॉलिक्युलर मास हा 18 ग्राम आहे म्हणून 18 ग्राम ऑफ H2O इक्वल टू 1 मोल ऑफ H2O किंवा 1 मोल ऑफ H2O इक्वल टू 18 ग्राम ऑफ H2O. थँक्यू.